पढ़ेंगे को बहुत आशीष दे। इसलिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और वे प्रधान के दिन में पवित्र लोग आत्मा में एकत्रित होकर के करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये पवित्र लोकांनी येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने कृपा केली। प्रभु की उपस्थिति में कितना बड़ा आनंद आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्याला किती मोठा आनंद आहे। भी हम प्रभु का वचन सुनता है तो आत्मा में बहुत सामर्थ्य मिलता है। आणि ज्या वेळेला आपण वचन ऐकतो त्यावेळेला आत्म्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य मिळतं। दुनिया के लोगों को नहीं ले पाता आणि जगाच्या लोकांना हे भेटत नाही, क्योंकि ये सब के अनुसार आनंद काल के संबंध की बात आत्मा का प्रकाशन से मिलता है। आणि हे सर्व सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या प्रकाशनाने भेटतात। तो मालूम है जब प्रभु को नहीं जाना इसलिए प्रभु के साथ बहुत गलत व्यवहार किया आणि प्रभूला नाही ओळखलं म्हणून प्रभू सोबत खूप चुकीचा व्यवहार केला। पहला कोरिन्थी उसका दूसरा अध्याय का 7-8 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 7-8 वचन। परंतु हम परमेश्वर का वो गुप्त ज्ञान वेद की रीति पर बताते हैं जिसे परमेश्वर ने सनातन से हमारी महिमा के लिए ठहराया, जिसे इस संसार के हाकिमों से किसी ने नहीं जाना, क्योंकि तेजो में प्रभु को क्रूस पर न चढ़ाते। देखा मानो ये संसार का हाकिमों ने उस तेजोमय सुसमाचार या उस महान प्रभु का उन भेदों को प्रबंधों को आणि मग जगाचे जे मोठे हाकीम होते त्यांनी परमेश्वराचा जो महान तेजोमय सुसमाचार आहे तो ओळखला नाही किंवा त्यांना तो समजला नाही। दुनिया का ये बात को समझ सकता है आणि जग ह्या गोष्टी नाही समजू शकत। आपको मालूम है कि दुनिया में सबसे बड़ा लोग बताने वाला अरिस्टोटल, सोक्रेटिस, ये लोग बहुत लंबा समय अपना ज्ञान की बात बताया, परंतु ऐसा नहीं है हमारा प्रभु यीशु मसीह की बातें। आणि मग जगाचे जे मोठे ज्ञानवान होते अरिस्टोटल आणि हे सगळे जे ज्ञानवंत होते त्यांनी जगाच्या गोष्टी सांगितल्या, पण प्रभूच्या गोष्टी ते सांगू शकले। अरिस्टोटल कम से कम 40 साल अपने ज्ञान की बात दुनिया आणि अरिस्टोटलने साधारणतः 40 वर्ष आपल्या ज्ञानाच्या गोष्टी या जगाला सांगितल्या। प्लेटो 50 साल अपने ज्ञान की बात आणि लेटोने 50 वर्ष आपल्या ज्ञानाच्या गोष्टी जगाला सांगितल्या। सोक्रेटिस बहुत विद्वान था, 40 साल अपने ज्ञान की बातें दुनिया को सिखाया। आणि सोक्रेटिस हा खूप विद्वान होता, त्याने 40 वर्ष आपल्या ज्ञानाच्या गोष्टी जगाला सांगितल्या। परंतु हमारा प्रभु यीशु मसीह सिर्फ 3.5 अपना अनुभव बात सिखाया। आज सिखाया क्या सिखाया अभी तक आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त 3.5 वर्ष या जगाला गोष्टी शिकवल्या, पण अजूनही जग त्याची व्याख्या नाही करू शकत किंवा ते समजू शकत नाही। प्रियो हमारा प्रभु की बात है, श्रेष्ठ बात है, उसका तुल्य कोई नहीं। आणि आपल्या प्रभूच्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम श्रेष्ठ गोष्टी आहेत, त्याच्या बरोबरीच्या दुसऱ्या कुठेच नाहीये। आज दुनिया ने वो प्रभु को नहीं पहचाना, इसलिए दुनिया ने उसको सूर्य आणि आज जगाने प्रभूला नाही ओळखलं म्हणूनच जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळवलं। तो ये सब हमारा भलाई के लिए हुआ है आणि हे सर्व आपल्या चांगल्यासाठी झालं आहे। क्योंकि हमारा परमेश्वर नीति वचन 16:4 में लिखा है, हमारा परमेश्वर योजना का परमेश्वर है। कारण आपला परमेश्वर जो आहे ज्याप्रमाणे नीतिसूत्र 16 अध्याय आणि त्याच्या 4 वचनांमध्ये लिहिलेलं आहे की योजनेचा परमेश्वर आहे। परमेश्वर के जैसा कोई नहीं है आणि आपल्या परमेश्वराच्या बरोबरीचं दुसरं कोणी नाहीये। वो अंत में वो मानव
शुरुआत में ही अंध जानता है. आणि तो सुरुवातीलाच शेवट ओळखतो किंवा त्याला माहित आहे. हाँ नहीं. आणि आपला परमेश्वर खूप महान आहे. आज स्नेहा रुक गया है. उनका तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभु ने आज भी उस सच्चे वेदों को जानने के लिए हमें मौका दिया. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आजही प्रभूने त्याचे रहस्य जाणण्याकरता आपल्यावर कृपा केली. आपको मालूम है जब प्रभु में आने के बाद में परमेश्वर का एक बड़ा योजना रहता है. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर देवाची खूप मोठी योजना राहते. वो आणि ती काय आहे? समजेगा नहीं. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला ती समजणार नाही. हाँ, प्रभु हमें वो बात का प्रकाश. आणि प्रभू त्या गोष्टीचा प्रकाशन आपल्याला देतो. जेव्हा प्रेषित पौलोस जेव्हा एक एक प्रार्थना जब मंडली के लिए जब करता है. आणि प्रेषित पौल एक एक प्रार्थना ज्या वेळेला मंडळी करता करतो, वो एक आत्मिक विषयों का आनंद काल की बातों का प्रकाश पाने के लिए प्रार्थना करता है. आणि आत्मिक विषयांचा सार्वकालिक जीवनाचा प्रकाश प्राप्त व्हावा याकरता तो प्रार्थना करतो. आज बहुत लोगों का प्रार्थना वो दुख लगेगा. आणि आज पुष्कळ लोकांची प्रार्थना ऐकली तर खूप दुःख वाटेल. उनका बातें हैं, नाशमान बातें हैं, वाली बातें हैं, परंतु ओरिजिनल आनंद काल की बातें. आणि त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या, नाशवंत गोष्टी प्राप्त करण्याकरता प्रार्थना आहे. पण जी खरी प्रार्थना आहे त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आहे. हाँ, आज एक ऐसा दूसरे लोगों के जीवन में आनंद काल की प्राप्ति के लिए वो प्रार्थना करते हैं. आणि नेहमी तुमची प्रार्थना जी आहे ते इतर लोकांनी सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त होण्याकरता प्रार्थना करा. क्योंकि हमारा बारे में प्रभु का एक महान उद्देश्य है. कारण आपल्या संबंधाने देवाचा एक महान उद्देश आहे. 12 अध्याय का दूसरा वचन में हम लोग पढ़ता है. नहीं सुनाई नहीं दिया, फिर से एक बार. रोमियो दूसरा वचन. रोमियो बाध्यचं दुसरं वचन. तो हमें वहां पर ये देखने के लिए मिलता है परमेश्वर का भली भावदी और सिद्ध इच्छा. मतलब परमेश्वर का हमारे प्रति भावदी और सिद्ध इच्छा है करके देखता है. आणि त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की परमेश्वराची आपल्या संबंधाने असणारी चांगली आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे जाणून घ्यायचंय. उस इच्छा मालूम करके उस इच्छा में बना रहना हमारे बारे में प्रभु का हमारे बारे में इच्छा है. आणि ती इच्छा जाणून घेऊन त्या इच्छेमध्ये आपण राहावं ही देवाची आपल्या संबंधाने इच्छा आहे. लेकिन हमारे विरोधी शैतान का लक्ष्य क्या है कि परमेश्वर की हमारे प्रति इच्छा को हम मालूम ना करें. आणि सैतानाची आपल्या संबंधाने योजना काय आहे की आपण देवाची आपल्या संबंधाने असणारी जी इच्छा आहे ती माहिती न करून घेणं. जब एफेसियों 12 अध्याय का 17 वचन की भी इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 17 वचनाचा शेवटला भाग. कि उनका हृदय दृष्टि प्रकाशमान हो. की त्यांचे हृदय दृष्टी जी आहे ती प्रकाशमान हो. आज बहुत लोग प्रभु में आया परंतु उनका हृदय दृष्टि अभी तक जैसा प्रकाशमान होना चाहिए हुआ नहीं. आज पुष्कळ लोक प्रभू मध्ये आले पण त्यांची हृदय दृष्टी ज्याप्रमाणे प्रकाशमान व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही. हमारा हृदय दृष्टि आज भी अंधकार प्रकाश दे
हमारा जीवन में परखना चाहिए, आत्मिक जीवन का बढ़ोतरी। आणि आपली हृदय दृष्टी किती जास्त प्रकाशमान झालेली आहे हे आपण आपलं आत्मिक जीवन पारखायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपल्या आत्मिक जीवनामध्ये वाढ होत असते. विरोधी हमेशा क्या करता है, हमारे हृदय दृष्टि को नाश करता है। आणि विरोधी नेहमी काय करतो की आपली जी आत्मिक दृष्टी जी आहे ती अंधकारात टाकतो. दूसरा कोरिन्थियों 4 में हम पढ़ता है, नहीं सुनाई दिया. दूसरा कोरिन्थियों 4:3-4. दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 4 वचन. हाँ, 3 और 4. 3 आणि 4 वचन. परंतु यदि हमारे सुसमाचार पर पर्दा पड़ा है तो यह नष्ट होने वालों ही के लिए पड़ा है और उन अविश्वासियों के लिए जिनकी बुद्धि इस संसार की ईश्वर ने अंधी कर दी है, ताकि मसीह जो परमेश्वर का प्रतिरूप है उसके तेजोमय सुसमाचार का प्रकाश उन पर न चमके। देखा, हमारा हृदय में उस तेजोमय सुसमाचार ना चमकने के लिए कोई ना कोई अविश्वास दिलाकर मनों को अंधा करने के लिए हमारे जीवन में काम करते रहते हैं. आणि मग सैतान काय करतो की परमेश्वराचा जो तेजोमय सुसमाचार आहे त्याचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये न चमकण्याकरता पण आपल्या हृदयामध्ये अंधकार तयार होण्याकरता सैतान कार्य करत असतो. हमारा हृदय को हमें कितना संभालना चाहिए. आणि याचा अर्थ आपण आपलं हृदय किती जास्त सांभाळायला पाहिजे. क्योंकि हृदय वास्तव में हमारा कंट्रोल रूम है. हर एक बातों का कंट्रोल हृदय. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण जे आहे ते आपल्या हृदयाच्या द्वारे होत असतं. नीतिवचन 4:23 में लिखा है कि अपना हृदय की रक्षा कर, क्योंकि जीवन का उगम वहां से. आणि नीतिसूत्र 4 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण जीवनाचा उगम तिथून आहे. प्रभु हमेशा हमसे हृदय है, हृदय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं हृदय आहे. उसका 23 वचन में भी हम जब देखता है, नीतिसूत्र 26 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये सुद्धा आपण पाहतो ये तो अपना हृदय मुझको दे. आणि प्रभू असं म्हणतो की तू तुझं हृदय मला दे. ये बहुत बड़ी बात है. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु हमसे अपना है. आणि प्रभू आपलं हृदय आपल्याला मागतो. प्रभु बोलता है कि तू अपना हृदय मुझको दे दे. आणि प्रभू असं म्हणतो की तू तुझं हृदय मला दे. मैंने जो नीति वचन 23 अध्याय का 26 रेफरेंस करता हो गया. नीतिसूत्र 23 अध्याय त्याचं 26 वचन. तेरा हृदय मुझको दे. आणि तू तुझं हृदय मला दे. तो हमें प्रभु अनेक लोगों से मांगने वाला बात हृदय चाहिए. आणि प्रभू प्रत्येकाकडे मागणारी गोष्ट म्हणजे प्रभूला हृदय पाहिजे. परंतु लोग वो हृदय प्रभु को देता ही नहीं. आणि लोक काय आहे की आपलं हृदय प्रभूला देत नाही. अभी प्रभु को हृदय देने का अर्थ क्या है? आणि प्रभूला हृदय द्यायचा याचा अर्थ काय आहे? यीशु मसीह चाहिए. आणि येशू ख्रिस्त आपल्या हृदयात पाहिजे. यीशु मसीह हमारा हृदय हमारा प्रभु बनकर के रहना चाहिए. आणि येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये प्रभू होऊन राहायला पाहिजे. मानव ऐसा हृदय दिया परंतु वापस हमारा हृदय हम अपनी इच्छा के अनुसार कार्य करें, अनुसार जो भी काम करें, ऐसा नहीं. आणि आपण आपलं हृदय प्रभूला दिलं आणि त्याच्यानंतर आपण आपल्याच मनमर्जीप्रमाणे आपल्याच इच्छेप्रमाणे काम करतो, तर तसं नाही. आज भी बहुत लोगों ने जो उधार पाया, उधार का सच्चा अर्थ नहीं समझा. आजही पुष्कळ लोकांनी तारण प्राप्त केलं पण तारणाचा खरा अर्थ त्यांना समजला नाही. जिसको भी उधार मिला है उसने पहले प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु करके अपने हृदय में पवित्र किया होना चाहिए. आणि ज्याचं कोणाचं तारण झालेलं आहे त्यांनी सगळ्यात पहिले येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून आपल्या हृदयामध्ये त्याने पवित्र करायला पाहिजे. तो बहुत लोग
कि उन्होंने प्रभु यीशु को अपना हृदय में प्रभु करके सम्मान करके नहीं बैठा है। आणि पुष्कळ लोकांनी येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये प्रभु करून सन्मानित नाही करून बसवलेलं. आज जब रोमियो का पत्र 10 अध्याय का 9 वचन में पढ़ता है, रोमकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण वाचतो, यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे तो प्रभु जान करके अंगीकार कर, आणि येशू ख्रिस्ताला प्रभु जाणून त्याचा स्वीकार करायचा आहे. तो मतलब एक बहुत बड़ा एक समर्पण की बात है, एक ट्रांसफर की बात है कि आगे वो यीशु मसीह की प्रभुता में जीने वाला एक सच्चाई कबूल करना है। आणि मग ही खूप मोठी रूपांतराची एक प्रक्रिया आहे की येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू मानून आपण जीवन जगणं आहे. क्योंकि इसमें लिखा वो सबका प्रभु है। आणि आपण ज्याप्रमाणे वचन वाचतो की तो सगळ्यांचाच प्रभू आहे. तो फिर अगर हमारे जीवन में यीशु मसीह हमारा प्रभु होकर के अगर नहीं रहा, आणि पूरा हाँ प्रभु यीशु फिर से मसीह हमारा प्रभु होकर के हमारे जीवन में वो यीशु मसीह कुछ भी नहीं। आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रभू होऊन नाही राहिला तर मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये काहीच नाही. आज पहला पत्रोस 3:15 के अनुसार यीशु को प्रभु मान करके दिल में पवित्र करना हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि ज्याप्रमाणे पेत्र म्हणतो की पहिले पेत्र 3 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये की प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये प्रभू मानून पवित्र करणं हे आपलं कर्तव्य आहे. हमारा हृदय की दृष्टि में बाधा आएगा तो हम प्रभु हार जाएगा। पास्टर फिर से बोलना. माना अगर हमारे कोई पाप आ गया, कोई गिनती आ गई, यीशु मसीह को प्रभुत्व देने का वो भूल जाएगा। आणि आपल्या हृदयामध्ये जर एखादं पाप आलं तर मग आपण येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देण्यासाठी विसरून जाऊ किंवा आपल्याला ते देऊ शकणार नाही. हाँ, अभी बहुत लोग तुच्छ करता है। आणि पुष्कळ लोक प्रभूला तुच्छ करता. क्यों? का? क्योंकि जैसा विलाप गीत 5 अध्याय का 17 वचन में लिखा है, आणि विलाप गीत त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये लिहिलंय, हमारे हृदय में बीमारी आ गया इसलिए हमारा आंख दृष्टि कमी पड़ गया। आणि आपल्या हृदयामध्ये आजारपण आला म्हणून आपली डोळ्याची जी दृष्टी आहे ती कमजोर झाली. तो हमारे जीवन में, आत्मीय जीवन में पाप हमारा आनंदता की बातों से हमें गिरावट आएगा, हमें उस आणि मग ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये पाप येतं त्यावेळेला सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीमधून आपण पतन पावण्याच्या अवस्थेमध्ये येऊ. जब हम आत्मीय जीवन में, हमारे जीवन में इस रीति में पतन कब आता है? आपल्या आत्मिक जीवनामध्ये अशा प्रकारे पतन पावण्याची अवस्था केव्हा येते? दूसरा अध्याय का 11 वचन में हम पढ़ता है, पहला यूहन्ना 2 का 11। पहिलं योहान 2 अध्याय 11 वचन, वह रखता है, वह अंधकार में है, में चलता है और नहीं जानता कि क्योंकि अंधकार ने उसकी आंखें अंधी कर दी है। देखा, तो मतलब हमको प्यार देना है। मसीही जीवन का सबसे बड़ी बात प्यार है। वो प्यार अभी अंधकार में बदल गया, नफरत आने लगा, कड़वाहट आने लगा, एक दूसरे के प्रति दिल में मानव बैरभाव रहने लगता, आत्मिक दृष्टि अंधा जाता है। आणि प्रभूचं वचन ज्याप्रमाणे सांगतं की आपण एकमेकावर प्रेम करायचं, पण प्रेम न करता एकमेकांविषयी आपल्या मनामध्ये ज्या वेळेला द्वेष, मत्सर, राग येतो त्यावेळेला काय होतं की आपले आत्मिक दृष्टी जी आहे ती अंधकारमय होते. यहाँ पर हम वचन में पढ़ा है कि जो भी अपनी भाई से नफरत रखता है वो अंधकार में है, उसको मालूम नहीं वो कहाँ जाए.
आणि या ठिकाणी देवाचं वचन ज्याप्रमाणे आपण वाचलं की जो कोणी आपल्या भावाचं वैर करतो तो अंधकारामध्ये आणि त्याला ठाऊक नाही तो कुठे जात आहे. एक व्यक्ति के जीवन में प्रकाश या रोशनी पाना ये बहुत बड़ी बात है. आणि एका व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक प्रकाश प्राप्त करणं हे खूप महत्वाचं आहे. अंधा व्यक्ति को कोई भी धोखा दे सकता है, फंसा सकता है. आणि जो आंधळा व्यक्ती आहे त्याला कोणीही फसवू शकतो. इसहाक के जीवन में जब वो बूढ़ा हुआ तब क्या हुआ, याकूब ने एसाव बोल करके झूठ बोल करके पालावटा का आशीषों को लूट लिया. आणि इसाक ज्या वेळेला म्हातारा झाला त्याची दृष्टी ज्या वेळेला अंधुक झाली त्यावेळेला काय झालं, याकोबाने एसावाचं रूप घेतलं आणि त्याच्या प्रथम असल्याचा जो आशीर्वाद आहे तो त्याने प्राप्त करून घेतला. हाँ, धोखा खाने का मेन कारण क्या, अंधापन का लाभ उड़ाया. आणि इसाक फसला गेला त्याचं कारण का की त्याची दृष्टी जी अंधुक झाली होती त्याचा याकोबाने फायदा घेतला. जबकि इसहाक खुद बोलता है आवाज या जो वस्त्र जो है एसाव जैसा. आणि इसाक स्वतः असं म्हणत आहे तर आवाज तर याकोबा सारखा आहे पण त्याचा पेहराव जो आहे तो एसावाप्रमाणे आहे. मला भयंकर धोखा दे सकता है. आणि बघा ही जी अंधुक दृष्टी आहे ती केवढे मोठी आपल्याला फसवू शकते. हमारा विरोधी का सबसे जीवन आत्मीय जीवन में हमें वापस अंधापन में ले जाए. आणि आपला विरोधी शैतान याचा सगळ्यात मोठा उद्देश हाच आहे की आत्मिक जीवनामध्ये कसंही करून आपल्याला त्या आंधळेपणाच्या अवस्थेमध्ये आणून ठेवणं. आपको मालूम है शिमशोन बहुत शक्तिशाली एक न्यायी था. आणि शिमशोन जो आहे तो खूप सामर्थ्यवान असा एक व्यक्ती होता. उनको कब्जा करना विरोधियों के लिए असंभव. आणि त्याच्यावर ताबा मिळवणं हे विरोध्यांकरता अशक्य असं होतं. लेकिन हम देखते हैं कि एक दलीला का झूठा प्यार में शिमशोन फंस गया. आणि एका दलीलाच्या खोट्या प्रेमामध्ये शिमशोन फसला. और जब दुश्मन को जब मौका मिला आणि शत्रूला ज्या वेळेला संधी मिळाली सबसे पहले क्या किया, आणि मग त्याच्या अगोदर काय केलं. न्यायियों की किताब 16 अध्याय का 21 वचन में जब हम पढ़ता है शास्त्रे त्याचा 16 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण पाहतो कि तब फलिस्तियों उसकी आंख की फोड़ डाली. अवे देखिए फिलिस्तियों ने उसको पकड़ने के बाद उनका आंख को फोड़ डाला. आणि फलिस्ती लोकांनी त्याला पकडल्यानंतर त्याचे डोळे फोडून टाकले. बाद में वो क्या किया, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, है ना, बिलाव गीत 5:13 में गुलाम की नाइंद चक्की पीसने लगा. आणि विलाप गीत 5 अध्याय 13 वचनाच्या अनुसार त्याला जात दळावं लागलं एका गुलामाप्रमाणे. प्रियो, हमारे जीवन में का आत्मिक दृष्टि अगर नष्ट हो गया तो उनका जीवन एकदम बर्बाद हो गया. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आत्मिक दृष्टी जर आंधळी झाली तर मग त्याचं आत्मिक जीवन नष्ट झालं. आज हमारा आत्मिक दृष्टि कैसा है करके जानना चाहिए. आणि आज आपली आत्मिक दृष्टी कशी आहे हे आपण जाणायला पाहिजे. छोटा सा जिंदगी में आनंद काल का तैयारी करना ये आत्मिक दृष्टि के ऊपर ये सब उपलब्ध है. आणि या छोट्याशा जीवनामध्ये सार्वकालिक जीवनाची तयारी करणं हे आपल्या आत्मिक दृष्टीवर निर्भर आहे. दावीद परमेश्वर का दिल का जैसा किया. आणि परमेश्वराच्या हृदयाप्रमाणे असणाऱ्या दाविदाने अशा प्रकारे प्रार्थना केली. भजन संगीता 13 अध्याय का 30 में आणि स्तोत्र 13 त्याच्या 30 वचनामध्ये 13 अध्याय का 13 अध्याय 30 वचन 30 नहीं 3रं वचन. हे मेरे परमेश्वर यहोवा, मेरी ओर ध्यान दे और मुझे उत्तर दे. मेरी आंखों में ज्योति आने दे, नहीं तो मुझे मृत्यु की नींद आ जाएगी. हाँ देखा, नहीं तो मुझे मृत्यु का नींद. मेरा आंख को प्रकाशमान कर.
आणि या ठिकाणी दावीद अशा प्रकारे म्हणतोय की हे परमेश्वरा, माझे डोळे जे आहे ते तू प्रकाशमान कर, नाही तर मला मरणाची झोप येईल. हाँ प्रियो, आत्मीय जीवन में हमारा हृदय दृष्टि बहुत यहाँ पर दावीद वर्णन करता है। आणि आत्मिक जीवनामध्ये आपली हृदयदृष्टी प्रकाशमान व्हायला पाहिजे, याचं खूप चांगलं वर्णन या ठिकाणी दावीद करत आहे. क्योंकि ये छोटा काल के लिए तैयारी के लिए प्रभु ने दिया है। आणि हे छोटस आयुष्य सार्वकालिक जीवनाच्या तयारी करता प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. एक सच्चा हुआ व्यक्ति ही प्रतिकूलों में भी हुए बना रह पाएगा। आणि एक खरं आत्मिक दृष्टी प्राप्त झालेला व्यक्तीच त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा स्थिर राहू शकेल. आपको मालूम है, जब इब्राय विश्वासियों के बारे में इब्रानियों का पत्र 10 अध्याय 33 वचन जब हम पढ़ता है, आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 33 वचनामध्ये आपण असं वाचतो. 10 अध्याय का 32 और 33, 32, 33। 32 आणि 33 वचन. परंतु उन पिछले दिनों को स्मरण करो जिनमें तुम ज्योति पाकर दुखों के बड़े संघर्ष में स्थिर रहे। देखा, ज्योति पाकर के दुखों की बड़ी बेलों को स्थिर रह पाया। आणि प्रकाश प्राप्त करून दुःखाच्या मोठ्या घटनेमध्ये सुद्धा स्थिर राहू शकले. जिसको वास्तव में प्रतिकूल अवस्था प्रभु की ओर से प्रकाश पाया है, तो वो कभी भी कितना भी प्रतिकूल में नहीं डगमगा। आणि ज्याला खरोखर प्रभूकडून प्रकाश मिळालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल अवस्था आल्या तरीही त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये तो डळमळीत होणार नाही. इब्रानी विश्वासी लोग बहुत भारी क्लेश में, विपत्ति में गुजरा हुए लोग हैं। आणि इब्रीकराचे जे लोक आहे ते पुष्कळ प्रकारच्या परीक्षेमधून ते खूप मोठ्या प्रसंगातून पार झालेले लोक आहेत. विश्वास में डगमगाया नहीं, आणि तरीही ते विश्वासामध्ये डळमळीत झाले नाही. तुम निंदा और क्लेश सहते हुए तमाशा बने कि तुम उनके साजी हुए जिन जाती थी। देखा, मतलब इतना कष्ट और क्लेश में गुजरने पर भी लोगों में विश्वास में थोड़ा भी छूट नहीं। आणि एवढ्या मोठ्या कष्ट आणि संकटातून गेलेले असताना सुद्धा विश्वासामध्ये ते थोडेही कमजोर झाले नाही. मतलब हमारा प्रभु के साथ का एक गहरा अटूट संबंध यहाँ पर चाहिए। आणि प्रभू सोबत एक अतूट असं नातं आपलं प्रभू सोबत असलं पाहिजे. कोई भी पीढ़ी में प्रभु भक्तों को प्रतिकूल में गुजर, आणि कुठल्याही पिढीमध्ये प्रभू भक्ताला त्या पास्टर फिर से एक बार बोलना, कट हो गया. कोई भी प्रतिकूल में भी भक्तों को भी कष्ट में गुजरने के लिए प्रभु, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू भक्ताला कष्टाच्या परिस्थितीमध्ये जाण्याकरता परवानगी देत असतो. आपको मालूम, एलीशा को पकड़ने के लिए आराम राजा भेजा, आणि एलिशाला पकडण्याकरता आराम राजाने सैन्य पाठवलं. जब हम दूसरी राजा 6 अध्याय का 15 से 17 पढ़ता है, दुसरे राजे 6 अध्याय 15 ते 17 वचनामध्ये आपण वाचतो. डर गया, आणि मग त्यावेळेला त्याच्यासोबत असलेला त्याचा दास जो आहे तो घाबरला. लेकिन माला एलीशा ने उनके लिए प्रार्थना किया, आणि एलिशाने त्याच्याकरता प्रार्थना केली. प्रभु ने आंखें खोल दिया. आणि मग त्यावेळेला प्रभूने त्याचे नेत्र उघडले. क्या है कि प्रतिकूल में हमारे प्रबंध देखने लायक है, प्रभु हमारा तो कोई भी प्रतिकूल को भी से सामना कर सकता है. आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये जर आपले नेत्र प्रकाशमान राहिले तर प्रभूने आपल्यासाठी केलेली योजना आहे ती आपण पाहू शकू, आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा आपण डळमळीत न होता स्थिर राहू शकू. अच्छा दर्शन पाया हो लोग आत्मीय जीवन में अगर अंधा बन गया तो
परमेश्वर उनके साथ है कि नहीं उनको मालूम नहीं पड़ेगा। आणि चांगला प्रकाश प्राप्त झालेले लोक जर आत्मिक त्यांचे दृष्टी गमावून जर बसले तर परमेश्वर त्यांच्या सोबत आहे का नाही हे ते जाणू शकणार नाही. हमेशा ये बात को जानना चाहिए कि प्रभु मेरे लिए अनुकूल है कि नहीं। आणि नेहमी या गोष्टीला आपण जाणायला पाहिजे की प्रभू माझ्यासाठी अनुकूल आहे का नाही. अनुकूल है तो प्रतिकूल कौन। आणि प्रभू जर आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण. प्रतिकूल कब बनता है। आणि प्रतिकूल केव्हा होतो. हम अपना मनमानी में आणि ज्या वेळेला आपण आपल्याच मनमर्जीप्रमाणे चालतो. हमको लगता है कि अभी हमको प्रभु का मार्ग सब मालूम है, अभी मैं नहीं कहेगा, ऐसा बोल करके अपना चलने लगता है तब धोखा होता है। आणि मग आपण काय विचार करतो की प्रभूचे सगळे नियम विधी मला माहिती आहे, आता मी ज्याप्रमाणे मला योग्य वाटतं त्याप्रमाणे मी चालेल. आणि मग त्याच गोष्टीमध्ये मनुष्य जो आहे तो फसल्या जातो. हम गणना का किताब में बिलियाम देखता है। आणि एक चांगलं उदाहरण आहे गणनाच्या पुस्तकामध्ये बिलामा संबंधाने आपण पाहतो. जब गणना का किताब 22 अध्याय का 22 से 31 तक का संभव जब पढ़ेगा तो गणनाचं पुस्तक त्याचा 22 अध्याय त्याचा 22 ते 31 वचनामध्ये आपण पाहतो. 3 बार हम वहां पर पढ़ता है गेदे ने परमेश्वर का दूध को देखा, उसका 22 का 23, 25, 27 गणना त्याचा 22, 23, 25 आणि 27 मध्ये आपण बघतो की 3 वेळा गाढवाने परमेश्वराच्या दूताला पाहिलं और गधे के कारण बिलियाम बच गया। आणि त्या गाढवामुळे बलाम वाचला. तो प्रकाश मिलेगा, वो दूसरे को भी बचाता है। आणि ज्याला ज्याची आत्मिक दृष्टी उघडलेली राहते तो दुसऱ्यालाही वाचवतो. हम बहुत विद्वान था, बहुत ज्ञानी था, परमेश्वर को आमने सामने देखने वाला व्यक्ति था, लेकिन प्रभु का रूप से जब वो गलत हो गया तब का दूध उसका किला में खड़ा हुआ वो नहीं देख पाया। आणि मग बिलाम जो होता तो खूप ज्ञानी होता, त्याला परमेश्वराच्या संबंधाने खूप प्रकाश होता, पण ज्या वेळेला त्याची आत्मिक दृष्टी नष्ट झाली त्यावेळेला तो परमेश्वराच्या दूताला तो बाकी वहां का संभव आपको मालूम है कि मानव भक्तों को ये बात को गहराई में समझाना चाहता है. आणि तो जो संभव आहे तो पूर्ण तुम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच परमेश्वर भक्ताला हे आत्मिक नेत्र संबंधाने खूप गहनतेने समजून सांगू इच्छितो. आज प्रभु में आने के बाद में वास्तव में अभी भी जैसे हमें प्रकाश चाहिए वो प्रकाश हमारे अंदर है क्या. आणि आत्मिक जीवनामध्ये अजूनही आपल्याला ज्याप्रमाणे प्रकाश असला पाहिजे तो प्रकाश आहे का. आज विश्वास अंधा बन करके जीने वाला कौन है. आणि आज विश्वासू जीवनामध्ये आंधळा होऊन जीवन जगणारा कोण आहे. अगर हम दूसरा पत्रोस आला अध्याय 9 वचन पढ़ेगा तो दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि त्याचं 9 वचन जर आपण पाहिलं तर, क्योंकि जिसमें ये बातें नहीं वो अंधा है और धुंधला देखता है और अपने पिछले शुद्ध होने को भूल बैठा है. देखा अभी यहाँ पर प्रभु में आया हुआ लोगों में जो बात हमारा वर्तमान वो अगर नहीं है तो वहां पर अंधा आहे. आणि याच्या अगोदर सांगितलेल्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये नाहीये तर परमेश्वराचं वचन सांगतं की आपण आंधळे आहोत. हालेलुया. आज बहुत लोग वर्तमान में हमारा आत्मीय जीवन में प्रभु के साथ का एक गहरा नाता में कई वादा आया हुआ देखता है. आणि वर्तमान जीवनामध्ये म्हणजे आत्मिक जीवनामध्ये पुष्कळ लोकांना परमेश्वरासोबत असणारे जे संबंध आहे त्याच्यामध्ये तूट किंवा फूट पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. क्योंकि आपको मालूम है ये आज का समय जो है
फिर से एक बार बोलना पास्टर। आज का जो समय के अनुसार ये लवोदिकिया पीरियड है। आणि आजच्या वेळेच्या अनुसार हे जो आहे तो लवोदिकीयाचा काळ आहे। क्योंकि ये लवोदिकिया पीरियड में क्या है, लोग दुनिया के साथ मिंगल हो गया, दुनिया के साथ कॉम्प्रोमाइज हो गया, दुनिया के साथ मेल खाया, ऐसा एक उनका ओरिजिनल अवस्था के बारे में वो लोग अनजान। आणि लवोदिकीयाचा काळ म्हणजे काय, लोक जे आहे ते जगाशी समरूप झाले, जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालू लागले आणि त्यांची खरी जी अवस्था आहे त्याला ते विसरून गेले। अगर हम उनको समझाएगा तो भी वो बोलता है कि हम समझदार, हमको पढ़ना आता है, हम बाइबल जानते हैं, हमारे पास बहुत रेफरेंस बाइबल है, स्टडी बाइबल है, ऐसा बोल करके आणि त्यांना समजून जरी सांगितले तरी ते म्हणतात आम्हाला सगळं समजतं, आम्हाला वचन वाचता येतं, त्यांच्याकडे खूप बायबल आहे, रेफरन्स बायबल आहे, स्टडी बायबल आहे। लेकिन जब हम प्रकाशित वाक्य तीसरा अध्याय का 17-18 वचन में क्या मंडली का ओरिजिनल अवस्था जब प्रभु बताता है, आणि प्रगटीकरण तिसरा अध्याय त्याच्या 17-18 वचनामध्ये प्रभू ते मंडळीची खरी अवस्था ज्या वेळेला सांगतो, और धनवान हो गया हूँ और मुझे किसी नहीं, और यह नहीं जानता कि तू अभागा और तुच्छ और कंगाल और अंधा और नंगा है, इसलिए मैं तुझे सम्मति देता हूँ, हुआ सोना मुझसे मोल ले कि तू और श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे लज्जा न हो और अपनी आंखों में लगाने की तू देखने लगे। आज परमेश्वर की आलोचना सुन करके उसके के लिए तक लोग तैयार नहीं। आज देवाची वाणी ऐकून त्याच्या अनुसार चालण्याकरता लोक तयार नाही। ये लवोदिकिया खतरनाक पीरियड है आणि हा जो लवोदिकीयाचा काळ आहे तो खूप भयंकर असा काळ आहे। हम कितना भी समझा पाएगा, समझाने का कोशिश करेगा, लेकिन समझने के लिए लोग आणि कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही, क्योंकि लोग विश्वास त्यागी करेगा, कारण लोकांनी विश्वास त्याग करून घेतलेला आहे। आज भी प्रभु ने हमें क्यों नियुक्त किया है, आजही देवाने आपल्याला का नेमलं आहे, प्रेरितों का 26 अध्याय का 18 वचन के अनुसार खोले, खोलने का अर्थ उनकी करके परमेश्वर का बुलाहट समझा करके बढ़ाने के लिए प्रभु ने नियुक्त किया। आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 26 अध्याय त्याच्या 18 वचनाच्या अनुसार खोल के वे अंधकार से ज्योति की ओर और शैतान के अधिकार से परमेश्वर की पापों की क्षमा और उन लोगों के साथ करने से पवित्र किए गए हैं। मेरा ये आंखें खोलने के लिए प्रभु ने नियुक्त, आणि त्यांचे नेत्र उघडण्याकरता प्रभूने नेमणूक केलेली आहे। ये कितना अनमोल बात है। आणि प्रेरणो ही किती अनमोल गोष्ट आहे। इतने दिनों से बढ़ करके को हम समझ पा रहे हैं कि नहीं, जीवन में अनंत काल का वो प्रकाश, ये बात को हमें जानना चाहिए। आणि मागील दिवसापेक्षा जास्त आपण देवाचं वचन समजू शकत आहोत का नाही, आपल्या आत्मिक जीवनामध्ये मागील दिवसापेक्षा जास्त उन्नती होत आहे का नाही हे आपण पारखायला पाहिजे। आज हम जितना भी प्रभु के लोगों को प्रोत्साहन करता है तो वो लोग नहीं होता, आणि लोकांना कितीही आत्मिक जीवनामध्ये सुद्धा ते समजत नाही। जब हम भजन संगीत भजन में जब हम पढ़ता है, आणि स्तोत्र संहितेमध्ये ज्या वेळेला आपण वचनामध्ये पाहतो, वहां पर क्या देखता है, त्या ठिकाणी आपण काय पाहतो, यहोवा के उपदेश सिद्ध है, हृदय को आनंदित कर देते हैं, आज्ञा निर्मल है,
वह आंखों में ज्योति ले आती है। हाँ, परमेश्वर की आज्ञा निर्मल है, वो हमारे आंखों में बोलेगा तो हमारे हृदय दृष्टि में प्रकाश लाता है। आणि परमेश्वराचे वचन जे आहे ते निर्मळ आहे, ते आपले आंतरिक नेत्र जे आहे ते उघडते. देखो आज हमें जो प्रभु ने जो बुलाहट दिया है, आणि प्रेनो प्रभूने आपलं जे काही पाचारण केलेलं आहे वो हमें यीशु मसीह के कदमों पर कदम मिलाकर चलने के लिए ये बुलावा मिला है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता आपल्याला बोलवलेलं आहे. प्रभु यीशु मसीह के जीवन का एक ही भाग का एक ही सविशेषता गुण मैं बताना चाहूंगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या एकाच भागाचा एकच विशेष असा गुण मी सांगू इच्छितो. हाँ, वो यीशु मसीह की नम्रता, आणि ते आहे ख्रिस्ताचा नम्रपणा. यीशु मसीह के भाव में हम नम्रता देखता है। आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपण नम्रपणा पाहू शकतो. आपको मालूम है मत्ती 11:29 में प्रभु ने कहा मैं नम्र और दीन हूँ। क्या मालूम? आणि मत्ते 11:29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं की मी नम्र आणि दीन आहे. हाँ, हमें ये ऐसा सकता आणि आज आपण अशा प्रकारे बोलू शकतो का? है मतलब कि मैं नम्र और दीन हूँ। आणि मी नम्र आणि आपको मालूम है उस समय के लोगों ने प्रभु यीशु मसीह को कितने प्रकार का निंदा बदनाम है मतलब आणि त्यावेळेच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची किती निंदा अपमान आणि बदनामी केली. है ना। जब मत्ती के सुसमाचार 12 वचन में हम देखता है, मत्ते त्याचं 12 अध्याय त्याचं 24 वचन. परंतु फरीसियों ने यह सुनकर कहा, यह तो दुष्टात्माओं के सरदार बालजबूल की सहायता को नहीं निकालता। देखो प्रभु का उस समय के लोगों ने कितना हमारा नीच करके तुच्छ करके निंदा करके बातें किया. आणि त्यावेळेच्या लोकांनी प्रभूला किती खाली दाखवून एकदम नीच दाखवून आणि तुच्छ दाखवून गोष्टी बोलल्या. वो बात हम यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 48 में 52 में उसका 10 का बार देखते हैं कि वे लोग पीछे प्रभु का कामों को शैतानी काम है बोल करके वर्णन करते थे. आणि योहान कृष्ण समाचार त्याचा 8 अध्याय त्याच्या 48 वचनामध्ये 52 वचनामध्ये की त्या लोकांनी काय केलं की प्रभू जे काय काम करत आहे ते सर्व शैतानाच्या सहाय्याने करत आहे अशा प्रकारे त्याला संबोधित केलं. और इतना ही नहीं, वो लोग यूहन्ना 7:15 में बोलता है अरे वो तो अनपढ़ आदमी है, उसको कुछ समझता ही नहीं, बेवकूफ है, बुद्धू है, ऐसे बोलते थे. आणि योहान त्याच्या 7 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लोक काय म्हटलं की अरे तो तर अशिक्षित आहे, त्याला तर काही समजत नाही, तो तर मूर्ख आहे. लेकिन हम देखते हैं कि हमारे प्रभु ऐसा कोई भी बातों में कभी भी कोई विरोध नहीं किया. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये विरोध केला नाही. है ना. जब हम प्रभु का स्वभाव में पहला पत्रोस 2:23 वचन में जब पढ़ता है, पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये आपण वाचतो. पहला पत्रोस 2:23. वह गाली सुनकर गाली नहीं देता था और तो भी धमकी नहीं देता था. देखा, गाली सुनाता था लोग, अभी भी किसी को कोई धमकी नहीं दिया, है ना. बहुत नीच रीति का बात करता था. लेकिन हमारे यीशु मसीह क्या किया? न्याय के हाथ में सौंपता था. हाँ, देखा, न्याय के हाथ में सौंपता था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला लोक शिव्या देत होते, पण तरी त्याने शिव्या ऐकून शिव्या नाही दिली, लोकांना धमकी दिली नाही. पण त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त काय करत असे तर आपल्या स्वतःला जो खरा न्यायी आहे तो परमेश्वराच्या हातामध्ये सोपवत असे.
देखा जब फिलिपोस खोजा को वर्णन करने के टाइम पर यीशु मसीह के स्वभाव के बारे में प्रेरितों का 8 अध्याय का 32 वचन में गाता है। आणि ज्या वेळेला फिलिपोस जो आहे त्या षंडाला सुसमाचाराचं वर्णन करून सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावा संबंधाने प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये अशा प्रकारे सांगतो, वध होने को पहुंचाया गया और जैसा मेमना अपने ऊन कतरने वालों के सामने चुप, वैसे ही उसने भी अपना मुंह न खोला। देखा प्रभु ने कभी भी मुंह नहीं खोला। आणि प्रभूने आपलं कधीही तोंड उघडलं नाही। तो यीशु मसीह के स्वभाव का सबसे बड़ा बात है नम्र स्वभाव। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा स्वभाव आहे तो नम्रपणा। आपको मालूम है जब कोरिन्थ मंडली को पौलुस पत्र लिखने के टाइम पर बोलता है दूसरा आणि करंथीकराच्या मंडळ का पहला वचन के भी पाठ में, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या पहिल्या वचनाचा शेवटला भाग, तुमको मसीह की नम्रता और कोमलता के कारण समझा, मसीह की कोमलता और का कारण समझाता हूँ। मसीह की बात को उड़ा करके मंडली को प्रोत्साहन करके बजाता है। आणि या ठिकाणी प्रेषित पौल प्रभू येशू ख्रिस्ताचा कोमलपणा त्याचा नम्रपणा हे घेऊन लोकांना समजून सांगत आहे। प्रभु यीशु मसीह की स्वभाव में नम्रता था आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये नम्रपणा होता। दूसरा समर्पण में नम्रता था आणि दुसरं म्हणजे त्याच्या समर्पणामध्ये नम्रपणा होता। यीशु मसीह रोज अपने आप को समर्पण करते थे आणि प्रभू येशू ख्रिस्त दररोज स्वतःला समर्पण करत असे। उस समर्पण में हम यीशु मसीह देखता है आणि त्या समर्पणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपण पाहतो। यूहन्ना उसका 6 अध्याय का 38 वचन में कहता है, आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये आपण पाहतो, क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ। देखा हर रोज का इच्छा निभाने के लिए वो उस बात के लिए अपने आप को समर्पण करते थे। वो समर्पण में मानव नम्रता प्रकट किया आणि दररोज पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःला समर्पण करत असे। आणि त्या समर्पणामध्ये आपण प्रभूचा नम्रपणा पाहू शकतो। और आपको मालूम है कि जब यीशु मसीह ने पिता को बोला मेरी इच्छा नहीं, पर भी वो पिता का इच्छा के लिए समर्पण करने में वो कांदक नम्रता था वो प्रकट किया। आणि गेत्सेमने बागेमध्ये ज्या वेळेला प्रभू प्रार्थना करत होता त्यावेळेला सुद्धा प्रभूने असं म्हटलं, तरी हे पिता माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो। आणि मग पित्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये तो प्रभूने किती स्वतःला समर्पित केलं हे आपण पाहू शकतो। इसलिए यूहन्ना 17 का 4 वचन में पिता के साथ प्रार्थना में भी ये पिता मैंने तेरी महिमा किया, जो काम तूने मुझको दिया मैंने वो पूरा किया। आणि म्हणूनच ज्या वेळेला प्रभूची प्रार्थना करत असताना योहान त्याचा 17 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की हे पित्या जे काम तू मला करायला दिले होतं ते काम पूर्ण करून मी तुझ्या नावाचा गौरव केला आहे। इसका मतलब यीशु मसीह ने अपने स्वभाव में नम्रता प्रकट किया आणि याचा अर्थ प्रभूने आपल्या स्वभावामध्ये नम्रपणा प्रकट केला और प्रभु ने अपना समर्पण में अपना नम्रता प्रकट किया आणि प्रभूने आपल्या समर्पणामध्ये आपला नम्रपणा प्रकट केला। इसका सबसे बड़ा एक सबूत है फिलिपियों का पत्र 2 अध्याय का 6 से 8 वचन। आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा हे आहे फिलिपकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 6 ते 8 वचन। ये उसने पिता का बात मान कुली की मृत्यु तक मानने के लिए वो समर्पण करके नम्र और दीन किया आणि परमेश्वराच्या आज्ञा पालन करत त्याने इथपर्यंत नम्र झाला की त्याने वधस्तंभाचं मरण सुद्धा सहन केलं। कितना अनमोल बात है।
किती अनमोल अशी गोष्ट आहे. और तीसरा प्रभु का सेवकाई में नम्रता प्रभु ने प्रकट आणि तिसरं म्हणजे प्रभूने आपल्या सेवेमध्ये सुद्धा नम्रपणा प्रगट केला. आपको मालूम है मत्ती 20 अध्याय का 28 वचन में प्रभु ने गवाही दिया, मत्ते त्याचा 20 अध्याय त्याच्या 28 वचनामध्ये प्रभूने अशी साक्ष दिली. प्रभु सेवा करने के लिए नहीं, प्रभु बहुतों के लिए प्राण देने के लिए आया. आणि प्रभू सेवा करून घेण्याकरता नाही तर सेवा करण्याकरता आणि पुष्कळांच्या प्रित्यार्थ आपला जीव अर्पण करण्याकरता आला आहे. ये कितना अनमोल बात है. आणि ही किती अनमोल गोष्ट आहे. आपको मालूम है जब यूहन्ना 13 अध्याय में उस मंजिल में प्रभु ने चेलों का पाप धो करके शुरू हो करके तुम्हारा पाप धोता है तो तुम्हें भी आपस में करना चाहिए बोल करके अपना जीवन का सबसे बड़ा नम्रता वहां पर भी प्रभु ने प्रकट किया करके हम देखते हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आपल्या जीवनाची सगळ्यात मोठी नम्रपणा जो आहे ते आपल्या सेवेमध्ये प्रगट करून दिला की तो स्वतः गुरु आणि प्रभू असताना आपले जे शिष्य आहे त्यांचे पाय धुतले आणि पाय धुवून त्याने तो नम्रपणा जो आहे तो प्रगट केला. हाँ देखो यहाँ पर हम देखते हैं कि प्रभु ने अपना स्वभाव में नम्रता प्रकट किया. म्यूट हो गया ब्रदर, अतुल ब्रदर म्यूट हो गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वभावामध्ये नम्रपणा प्रगट केला. समर्पण में नम्रता प्रकट किया, आपल्या समर्पणामध्ये नम्रपणा प्रगट केला. सेवकाई में प्रकट किया आणि प्रभूने त्याच्या सेवेमध्ये त्याचा नम्रपणा प्रगट केला. आखिर में उसकी सबसे बड़ा पिता ने ऊंचा करने पर भी प्रभु ने नम्रता प्रकट किया. आणि परमेश्वराने त्याला उंच केल्यानंतर सुद्धा त्याने आपला नम्रपणा प्रगट केला. फिलिपियों 2 अध्याय का 9 वचन में हम पढ़ता है, फिलिपकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण वाचतो. परमेश्वर ने उसको अति महान भी किया, नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है. देखिए यहाँ पर पिता ने सबसे अधिक महान नाम दिया. आणि या ठिकाणी पिता असं नाव दिलं. कितना अनोखा बात है. आणि खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे. प्रियो आज एक मसीह प्रभु के पीछे चलने के लिए ये जो गुण है ये हमें हमेशा आणि प्रभू प्रियानो आज आपल्याला ख्रिस्ताला अनुसरण्याकरता हा नम्रपणाचा जो गुण आहे तो खूप गरजेचा आहे की जो आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आज बहुत लोग समय में वो वचन अमल क्यों नहीं करता, क्योंकि वो नम्र नहीं है. आणि आज पुष्कळ लोक परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार का चालत नाही, कारण ते नम्र नाहीये. ना जब याकूब 1 अध्याय का 21 याकोबाचं पत्र 1 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये, इसलिए सारे भाव की बढ़ती को दूर करके से ग्रहण कर लो, उस वचन को नम्रता से ग्रहण कर लो जो हृदय में बोया गया हाँ. और जो तुम्हारे प्राणों का उद्धार कर सकते. एक बात जानना, अगर एक व्यक्ति ये नम्रता का गुण नहीं है वो प्रभु का वचन को कभी भी ग्रहण नहीं कर पाएगा. आणि एक गोष्ट जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नम्रपणाचा स्वभाव नाही तर तो परमेश्वराचं वचन कधीही स्वीकारू शकणार नाही. आज बहुत लोग प्रभु का फिर से बोलना पास्टर. आज बहुत लोग प्रभु में मिलाप पाने के बाद में प्रभु का क्यों नहीं हो पाता. आज पुष्कळ लोकांना देवाचं पाचारण मिळाल्यानंतरही ते देवाचे का होऊ शकत नाही, क्योंकि वो लोगों में नम्रता का गुण नहीं. कारण त्यांच्यामध्ये नम्रपणाचा स्वभाव नाहीये. आज बहुत लोग मानव मंडली जीवन में भी नष्ट हो जाता है. आज पुष्कळ लोक मंडळी जीवनामधूनही निघून जातात, नष्ट होतात.
वो लोगों को वापस क्यों नहीं जीत पाता? आणि त्या लोकांना पुन्हा एकदा का जिंकू शकत नाही? है ना? गलातियों वाला वचन बहुत मनोहर वचन है, थोड़ा ध्यान चाहिए। गलातीकराचं पत्र 6:1 6 अध्याय त्याचं पहिलं वचन। हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध है, तो तुम जो आत्मिक हो नम्रता के साथ ऐसों को संभालो और अपनी भी चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में न पड़ो। हाँ प्रियो, यहाँ पर ये जो नम्र स्वभाव का लोग होने वाला आत्माओं को जीत सकता है, में एक चेतावनी है, उसको भी खतरा, वो भी ठोकर खा सकता है। पास्टर फिर से बोलना, इंटरप्ट हो रहा है बहुत। एक व्यक्ति इस प्रकार का जो भी बाइसलट हुआ, उनको समझाने के लिए, सुधारने के लिए जब जाता है, तो वो व्यक्ति को भी खतरा रहता है, वो बहुत नम्र होना चाहिए। आणि मग एखादा व्यक्ती जो पतन पावलेला आहे त्याला समजून सांगण्याकरता जाणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या जीवनामध्ये हा नम्रपणाचा स्वभाव आहे, राहिला पाहिजे, नाही तर त्याला सुद्धा खूप मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो। हाँ, तो नम्रता मतलब परमेश्वर की बुलाहट पाए हुए लोगों के लिए एक प्रशंसनीय गुण है। आणि परमेश्वरापासून पाचारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये खूप मोठा प्रशंसनीय गुण असा आहे, तो म्हणजे नम्रपणा। मालूम है, जब पत्नियों का टाइम पर ये गुण परमेश्वर का दृष्टि में बहुत मूल्यवान करके पहला पत्रोस 3 अध्याय में लिखा है। पहिले पेत्र 3 अध्यायामध्ये ज्याप्रमाणे पत्नी संबंधाने सांगत असताना प्रभूने हा गुण जो आहे तो विशेष करून सांगितलेला आहे। तुम्हारी न हो, अर्थात बाल गूंथना और भांति भांति के कपड़े पहनना, वरन तुम्हारा छिपा हुआ और गुप्त मनुष्यत्व नम्रता, दीनता की अविनाश सजावट से सुसज्जित रहे। नम्रता अविनाशी एक सजावट है बोलते हैं। नम्रता एक पत्नी के लिए बहुत मूल्यवान गुण। आणि नम्रपणा जो आहे एका स्त्री करता, एका बायको करता, तो खूप असा अविनाशी शृंगार असा आहे। दृष्टि में बहुत मूल्यवान गुण है वो, आणि एका स्त्रीच्या जीवनामध्ये खूप मूल्यवान असा तो गुण आहे। इसलिए यहाँ जो हमारे जीवन में यीशु मसीह हमारे लिए इतना नम्र बना, आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आपल्या करता एवढा नम्र झाला, और हमें भी इस गुण को पीछे होने के लिए बुलाहट मिला, आणि आपल्याला सुद्धा या गुणाला अनुसरण्याकरता आपलं पाचारण झालं, है ना। जब पहला तिमोथी 6 अध्याय का 11 वचन, पहिलं तिमोथेला पत्र 6 अध्याय 11 वचन, परमेश्वर के जन तो इन बातों से भाग और धर्म, भक्ति, विश्वास, प्रेम, धीरज और नम्रता का पीछा कर। हाँ, नम्रता का, आणि जो नम्रपणा आहे त्याच्या तू पाठीमागे लाग किंवा त्याला अनुसर। बोलने का अर्थ वो गुणों का पीछे हो लेना पवित्र लोग अच्छी बात है, आणि त्या गुणाला अनुसरणं हे पवित्र लोकांकरता चांगली गोष्ट आहे। अभी हम जानते हैं कि हम प्रभु का आगमन का बहुत निकटता में है, आणि आता आपल्याला ठाऊक आहे प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहो, तो हमारे भी क्या चाहिए, आणि मग आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, है ना। फिलिपियों का उसका 5 वचन बहुत अनमोल एक वचन है। फिलिपकराचं पत्र त्याचं 2 अध्याय त्याचं 5 वचन, 4 फिलिपियों 4 का 5, फिलिपकराचं पत्र 4 अध्याय 5 वचन, तुम्हारी कोमलता सब मनुष्यों पर प्रकट हो, प्रभु निकट है। हाँ, तुम्हारे सब मनुष्यों पर प्रकट हो, मानव तुम्हारा नम्रता, तुम्हारा दीनता,
वह सब मनुष्यों में प्रकट हो करे। आणि तुमचा नम्रपणा तुमचा दीनपणा सर्व मनुष्यासमोर प्रगट असो, कारण प्रभू जवळ आहे. प्रियो, हमारे जीवन में प्रभु चाहने वाला एक बहुत है, हमारे यीशु मसीह का नम्रता और आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा ही आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा दीनपणा आपल्या जीवनामध्ये सुद्धा असावा. एक व्यक्ति में ये नम्र गुण रहेगा तो वो हमेशा प्रभु में आनंद मिलेगा. आणि एका व्यक्तीच्या जीवनामध्ये हा नम्रपणाचा स्वभाव जर असेल तर तो प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहील. एक अनमोल वचन है यशाया उसका 29 का 19 वचन. आणि एशिया 29 अध्याय त्याचं 19 वचन. लोग यहोवा के कारण फिर आनंदित होंगे. देखा, लोग यहोवा के कारण फिर होगा, मतलब उनका आनंद बढ़ते जाएगा. आणि परमेश्वरामुळे ते आनंदित होतील आणि त्यांचा आनंद हा वाढत जाईल. क्यों ऐसा? दुनिया में कष्ट है, बीमार, दुख है, परंतु एक परमेश्वर का चेहरे को देखता है तो उनका दुख हट करके वो आनंद में बदलने लगता है. आणि परमेश्वराच्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहे, क्लेश आहे, पण तो भक्त ज्या वेळेला परमेश्वराचा चेहरा बघतो त्या वेळेला ते सर्व संकट आणि दुःख बाजूला होऊन ते आनंदामध्ये रूपांतरित होतं. जो भी प्रभु की चेहरा देखता है, आणि जो प्रभूचा चेहरा पाहतो, आपको याद होगा 3 अध्याय का 17 से 19 तक का वचन. पास्टर फिर से बोलना. हबक्कूक का किताब 3 अध्याय का 17 से 19 तक का एक भक्त का याद है, इस पे हमेशा रहना चाहिए, क्योंकि हमारा आनंद का आधार का कोई बात नहीं, आनंद काल बना रहने वाला प्रभु का चेहरा है. आणि हबक्कूक त्याचा 3 अध्याय 17 ते 19 वचनामध्ये आपल्या जीवनाची अपेक्षा या जगाच्या कुठल्या गोष्टीवर नाहीये, तर त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे लागला पाहिजे. आणि भक्ताने हे वचन नेहमी आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवायला पाहिजे. क्योंकि चाहे अंजीर के वृक्षों में फूल न दाखलताओं में फल लगे, जलपान धोखा पाया जाए और खेतों में अन्न, भेड़शालाओं में भेड़ बकरियां न रहे और न थानों में गाय बैल हो, तो कारण आनंदित और मगन रहूंगा. परमेश्वर के द्वारा अति प्रसन्न रहूंगा. यहोवा परमेश्वर मेरा बलबूल है, वह मेरे पांव हरिणों के समान बना देता है, मेरे ऊंचे स्थानों पर चलाता है. इतना दिन पढ़ने के समय में हमारे से उमड़ने लगता है. आणि मग ज्या वेळेला आपण हे वचन वाचतो त्यावेळेला आपल्या हृदयातून आनंदाच्या उकळ्या बाहेर येतात. आपको मालूम है सीधा खिलाफ बात है घमंड. आणि मग तो घमंड जे आहे ते एकदम त्याच्या विरोधात अशी गोष्ट आहे नम्रपणाच्या. तो प्रभु घमंडियों का सामना करता है. आणि जे गर्विष्ठ आहे त्याचा सामना परमेश्वर करतो. परंतु नम्र लोगों को प्रभु बहुत चाहता है. आणि नम्रपणाचे जे लोक आहेत ते प्रभूला खूप आवडतात. आज बहुत लोगों को स्वर्गीय आलोचना, आज बहुत लोगों को स्वर्गीय आलोचना क्यों नहीं मिलता? आज पुष्कळ लोकांना स्वर्गाची वाणी का भेटत नाही? क्योंकि वो नम्र नहीं, कारण ते नम्र नाही. है ना. जब 25 भजन संहिता उसका 9 और 12 वचन में, स्तोत्र 25 त्याचं 9 आणि 12 वचनामध्ये, नम्र लोगों का न्याय की शिक्षा देगा, हाँ वह नम्र लोगों को अपना मार्ग दिखलाएगा. देखा, उनको प्रभु अपना मार्ग दिखलाएगा. आणि जे नम्र लोक आहेत त्यांना प्रभू आपला मार्ग दाखवेल. वह कौन है जो यहोवा का भय मानता है, यहोवा उसको उसके मार्ग होता है चलाएगा. देखा, प्रभु अपना उस मार्ग में ले चलेगा. आणि जो प्रभूचं भय बाळगतो त्याला प्रभू आपल्या मार्गावर घेऊन चालेल. बात है प्रिय.
आणि खरोखर ही खूप अद्भुत गोष्ट आहे. मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। मी प्रभूला खूप धन्यवाद देतो. इस हम आखिरी समय में आ गया है। आणि आपण एकदम शेवटल्या वेळेमध्ये आलेलो आहोत. प्रभु के आगमन का निकटता में हमारी नम्रता प्रकट होना चाहिए सब पर। आणि प्रभूच्या आगमनाच्या वेळेला आपल्या सगळ्यांचा नम्रपणा प्रगट व्हायला पाहिजे. हम एक क्लेश का दिन की इंतजार नहीं कर रहा है। आणि जो क्लेशाचा दिवस येणार आहे त्याची आपण वाट पाहत नाहीये. हम प्रभु का आगमन के वो दिन का इंतजार कर रहा है। आणि प्रभूच्या आगमनाच्या दिवसाची आपण वाट पाहत आहोत. फिर हमारा स्वभाव कैसे होना चाहिए? मग आपला स्वभाव कसा असला पाहिजे? ये एक आखिरी वचन में आपको पढ़ाना चाहूंगा। बहुत आणि खास वचन शेवटचं है। वचन तुम्हाला वाचायला सांगेन. सफन्याह आणि दूसरा खूप अध्याय, विशेष असं ते वचन आहे. सफन्याह 2 अध्याय तीसरा वचन। 3 वचन. हे पृथ्वी के सब नम्र यहोवा के नियम के मानने वालों, उसको ढूंढते रहो, धर्म को ढूंढो, नम्रता को ढूंढो, संभव है तुम यहोवा के क्रोध के दिन में शरण पाओ। देखा, बहुत बड़ा अनमोल शब्द है। आणि खूप अनमोल असं हे वचन आहे. के लिए इन दिनों में लगा रहते हुए यीशु मसीह वो नम्रता को अपना करके हमें आगे बढ़ना है। आणि त्या क्रोधाच्या दिवसापासून वाचण्याकरता आपण आपला जो प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा जो आहे तो आपण आपला आत्मसात करायला पाहिजे. यीशु मसीह की नम्रता हमें याद दिलाना है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा आपल्याला आठवण करून द्यायचा आहे. जैसे हम थोड़ी देर पहले भी दूसरा अध्याय का पहला वचन में कोरिन्थियों मेंबर पौलुस ने कहा था, आणि थोड्या वेळापूर्वी सुद्धा करंथीकराच्या मंडळीला प्रेषित सांगितलं, पौलुस जो तुम्हारे सामने दीन हो परंतु पीठ पीछे तुम्हारी ओर साहस करता हो, तुमको मसीह की नम्रता और कोमलता के कारण समझाता हूँ। मैं मसीह की नम्रता समझाता हूँ। आणि ख्रिस्ताचा नम्रपणा मी समजून सांगत आहे. बोलने का अर्थ उस नम्रता को धारण किया आणि प्रभूने तो नम्रपणा धारण केला. आप प्रभु प्रेषित पौलुस भी हमारे मार्ग में चला, आणि प्रेषित पौल सुद्धा त्याच मार्गाने चालला. इसलिए मंडली को भी वो बात को स्मरण दिलाता है। आणि म्हणून मंडळीला सुद्धा त्या गोष्टी तो स्मरण करून देतो. तो मैं नासिक मंडली की वही बात को स्मरण दिलाना चाहूंगा। आणि नाशिक मंडळीला मी ही गोष्ट स्मरण करून देऊ इच्छितो. क्योंकि हम प्रभु के आगमन के हैं, कारण आपण प्रभूच्या आगमनाच्या अगदी जवळ आहोत. हो सकता है आज प्रभु आए, आणि होऊ शकतं आजही प्रभू येईल. लेकिन हमें अपने आप को परख कर देखना है। आणि आपण स्वतःला पारखून बघायचंय. क्योंकि ये जो कोई मेहनत नहीं है, ये आत्मा का फल। आणि नम्रपणा जो आहे तो परिश्रमाने मिळवणारा नाहीये, तर ते एक आत्म्याचं फळ आहे. हाँ, आत्मा का फल है नम्रता। आत्म्याचं फळ आहे नम्रपणा. एवं प्रभु की आत्मा फल हमारे में दिखना चाहिए। आणि आपल्यामध्ये प्रभूच्या आत्म्याचं फळ दिसायला पाहिजे. तो इसलिए वो नम्रता हमें वचन से 35 वचन का आखिरी एक वचन भी पढ़ेंगे। स्तोत्र संहिता तूने मुझको अपने बचाव की ढाल दी है, तू मुझे संभाले हुए है और तेरी नम्रता किया है। तेरा नम्रता ने मुझको महत्व दिया है। आणि तुझ्या नम्रपणाने मला महत्व दिलेलं आहे. प्रभु का में महत्व दिया, आणि प्रभूने त्याच्या नम्रपणाने आपल्याला महत्व दिलेलं आहे. प्रभु का नम्रता, प्रभु ने हमें महान, आणि प्रभूच्या नम्रपणाने आपल्याला महान बनवलेलं आहे. हमारा कोई योग्यता नहीं था, आपली काही योग्यता नव्हती, परंतु नम्रता ने हमें बहुत महान कर दिया। आणि प्रभूने त्याच्या नम्रपणाने आपल्याला महान बनवलेलं आहे. अपन कितना धन्य लोग, आपण किती धन्य लोक आहोत. हम परमेश्वर का,
फिर से बोलना पास्टर. हम परमेश्वर का संतान है, आपण परमेश्वराचे पुत्र आहो हम मसीह की जैसा बन आणि ख्रिस्ताच्या प्रमाणे आपल्याला बनवण्याकरता बोलवलेलं आहे. ये दिन देगा, नाही पास्टर, इंटरप्ट हुआ, फिर से बोलना. वो कितना धन्य दिन देगा, आणि तो किती धन्य दिवस असेल, वो अभी दिन वो दूर नहीं है। आणि आता तो दिवस दूर नाहीये. प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। प्रभूला खूप धन्यवाद देतो. सच में प्रभु का बनने के लिए प्रभु ने हमें चुना, हमने प्रभु को नहीं चुना। आणि मग खरोखर प्रभू प्रमाणे होण्याकरता प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे, आपण प्रभूला नाही निवडलं. अपन बहुत धन्य लोग हैं प्रिय। आपण खरोखर खूप धन्य लोक आहो. मैं आशा करता हूँ प्रभु आपको ये वचनों को थोड़ा और भी गहराई में समझ करके इन आखिरी दिनों में जो प्रभु के आगमन की निकटता में पहुंचा हुआ हम लोग उस नम्रता सब लोगों के लिए प्रभु हमें मदद करे। आणि मी आशा करतो की या वचनाच्या द्वारे आपण जे शेवटल्या काळामध्ये पोहोचलेलो आहे, अधिक अधिक नम्र होण्याकरता प्रभू आपल्याला या वचनाच्या द्वारे सहाय्य करो. निश्चय प्रभु आप सबको आशीष दे। आणि निश्चितच प्रभू आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देव. अभी हम सब लोग प्रार्थना में रहेंगे, अतुल में प्रार्थना में आगे करें। धन्यवाद, धन्यवाद हमारे स्वर्गीय प्रेम